चला तर मंडळी, ज्यांना भोपळा जरासुद्धा आवडत नाही ना, ते सुद्धा हा पदार्थ आवडीने खातील। त्यासाठी अर्धा किलो काशी भोपळा छान असा वाफेवरती शिजवून घेतला। त्यानंतर याचा गर काढून घेतला। जेवढा गर होता तेवढाच यामध्ये गूळ घातलेला आहे। गूळ घालायचं, छान असं मिक्स करायचं। त्यानंतर ताज्या 2 विलायची यामध्ये कुटून घातल्या। थोडंसं मीठ घातलं, त्यानंतर जायफळ यामध्ये किसून घातलेलं आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं जोपर्यंत याचा गूळ वितळत नाही तोपर्यंत। थोडीशी खसखस घातली, व्यवस्थित असं मिक्स करून 10 ते 15 मिनिटांसाठी साईडला ठेवलं। मोठ्या परातीमध्ये अर्धा वाटी बेसन पीठ, 2 वाटी गहू पीठ घातलेलं आहे। यामध्ये हा थोडासा गर घालून आहे ना, व्यवस्थित असं पीठ भिजवून घ्यायचं। घट्टसर याचा गोळा मळून घ्यायचा। जसं आपण पुरीसाठी पीठ मळतो ना, अगदी त्या पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं। मळून घेतलं की लगेच याचे छोटे छोटे पेढे बनवायचे। तर आज आपण मस्त अशा काशी भोपळ्याच्या घाऱ्या बनवतोय किंवा गोडपुऱ्या। मध्यम अशा लाटून घ्यायच्या, खूप अशा जाड नाही किंवा खूप पातळ नाही, मध्यम लाटून घ्यायच्या। त्यानंतर मध्यम गरम तेलामध्ये ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या। अगदी एकदा बनवल्या ना तर 7 ते 8 दिवस छान टिकतात। प्रवासात जर कुठे जाणार असाल ना तर शेंगदाणा चटणी आणि ह्या घाऱ्यासोबत घेऊन जाऊ शकता। चवीला अप्रतिम लागतात। सकाळच्या चहासोबत किंवा संध्याकाळच्या चहासोबत सुद्धा खूप छान लागतात। त्यामुळे जरूर ट्राय करा।